बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे। खरं म्हणायला गेलं तर विद्यार्थी मित्रांना सांगायला मला काही अडचण नाही। माझी आई 6 महिन्याचा असताना वारली आणि आईचा फोटो काय असतो हे अजून मला माहीत नाही, कारण की त्यावेळेस काही फोटो नव्हता, त्यामुळे आईचाही फोटो माझ्याकडे नाही। आणि मला काकूने माझ्या आईचं प्रेम दिलं आणि तीच माझी आई झाली। पण प्रत्येकालाच काकू आई मिळेल असं मला वाटत नाही। माझ्या काकूने मला आई समजू दिली नाही। खरी आई काय आहे ती तिने तिच्या रूपात मला दाखवली आणि मी आज जो उभा आहे ते माझ्या काकूच्या आशीर्वादाने, माझ्या काकाच्या आशीर्वादाने इथे उभा आहे। मी ज्या घरात राहतो मित्रांनो ते घर माझं नाही, ते माझ्या काकांचं घर आहे। माझं घर आपण जर पाहिलं तर आता थोडं बांधलं गेलं, पहिलं पाहिलं असलं तर तुम्ही हसले असते। त्यामुळे जीवनामध्ये मी चढ उतार पाहिलेला कार्यकर्ता आहे। मला मंत्रिपद फार मोठं वाटतं असं आपल्याला कोणाला वाटत असेल तर बिलकुल नाही। मंत्रिपद हे जनतेकरता आहे निश्चितपणाने, पण मला नेहमी माझे मागचे दिवस मी कधी विसरत नाही आणि विसरू शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की मी आता सदन झालो काही प्रमाणामध्ये, राजकारणामध्ये सदन आहे, आर्थिकमध्ये थोडा सदन आहे, तर मी समाजसेवेमध्ये लोकांना मदत का करू नये, तर मी नेहमी छोटे मोठे उपक्रम करत असतो। 20 वर्षापासून तर मी जवळपास वया वाटतोच आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे। मी 1.5 लाख वया यावर्षी वाटतोय। मागच्या वर्षी 1,35,000 वाटल्या होत्या, यावर्षी आपण 1.5 लाख वया वाटतोय। त्या वह्यांची किंमत जवळपास 40 लाख रुपये। कोणाकडून आम्ही वर्गणी घेतली नाही, फक्त अशोक भाऊ आम्हाला दरवर्षी 25,000 वह्या त्याच्यात देत असतात। त्यांच्या 25,000 वह्या आम्हाला दरवर्षी मिळतात। आता आम्ही ते करत असताना आता यावर्षी, मागच्या वर्षी आम्ही हा एक नवीन कार्यक्रम केला की ज्यांना आई वडील नाही त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे। या दप्तराने याच्याने फार मोठी आर्थिक मदत होईल असं मला वाटत नाही, पण त्याला एक विश्वास येईल की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे, माझ्या मागे कोणीतरी पाठबळ आहे की मला जर कमी पडलं तर मी त्याच्याकडे अर्ध्या रात्री जाऊ शकतो। म्हणून हा उपक्रम मी घेतलेला आहे। हे साहित्य 2-4 हजार रुपयाचं साहित्य, फार मोठं नाही आहे। आम्ही 2,000 लोकांना वाटतो, 30-40 लाख रुपयाचं आम्ही साहित्य वाटतो, फार मोठं नाही आहे ते। त्याच्या वाटण्याचा मागचा उद्देश फार मोठा आहे। या मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की माझे वडील नाही म्हणून मला कंपास मिळत नाही, माझे वडील नाही म्हणून मला दप्तर मिळालं नाही, माझे वडील नाही म्हणून मला पाण्याची बाटली मिळाली नाही, वॉटर बॅग मिळाली नाही। त्यांना असं वाटलं पाहिजे की माझे वडील नसले तरी आमचा जो लोकप्रतिनिधी, आमचा जो आमदार आहे किंवा आमचा जो गुलाब भाऊ आहे किंवा आमच्या गुलाब भाऊ बरोबर राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे जर मी गेलो आणि त्यांना जर सांगितलं की संजू सर, राजू भाऊ, मी कानडद्याचा विद्यार्थी आहे, मला अशी अशी गरज आहे, तर हे गुलाब भाऊपर्यंत नेतील आणि मला मदत होईल, एवढंच आमच्या मनामध्ये। आणि याच्यामध्ये काही लोक आमच्यावर बऱ्याच टीका करतात, त्यांनी करूच राहा, आम्हाला काय घेणं देणं नाही त्यांचं। आम्ही आता 1500 लोक मी आता पुढच्या 15 दिवसात ना पनवेलला नेतोय मी डोळ्यांचं ऑपरेशन। आमच्या खर्चाने नेतोय, त्यांचं तिथे डोळ्याचं ऑपरेशन करणार, त्यांचं तिथे लेन्स फुकट टाकून देणार आणि त्यांना घरपोच आपल्या घरी पोहोचवणार, त्यांना डोळ्याची दृष्टी आल्यावर। आमचे मुकुंदराव दर महिन्याला 50-60-100 लोकांचं काम करतायत। म्हणजे आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतोय। मेडिकलमध्ये आमचं काम आहे, मुलांमध्ये आम्ही काम करतोय आणि आता आपण बघतोय की आज या उपक्रमामध्ये काम करत असताना आमची गरिबी काय आहे हे आम्ही पाहिलेली आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की तालुक्याच्या विद्यार्थ्यांना हे दप्तर आम्ही देऊया। आज संध्याकाळी आम्ही पंढरपूरच्या वारीला जवळपास 3,000 लोक पाठवतोय। 55 बस आम्ही या ठिकाणाहून पाठवतोय आणि त्याच्यामध्ये जे लोक जाऊ शकत नाही त्यांना बसमध्ये पाठवायचं, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांना जेवण्याची व्यवस्था, त्यांना पांडुरंगाचं दर्शनाची व्यवस्था,
पुन्हा त्यांना घरी आणायचं. म्हणजे मी पंढरपूरला जाताना त्यांची सून पण आहे आणि त्यांचा मुलगा पण आहे. सांगायचा अर्थ असा आहे की जे मुलाचं कर्तव्य आहे, जे सुनेचं कर्तव्य आहे, ते मी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतोय. आणि जेव्हा ते पांडुरंगाचं दर्शन घेतील तर त्यांचं पुण्य थोडं मलाही लागेल आणि मी जास्तीत जास्त काम आपलं या ठिकाणी करू शकेल. हे झाल्यानंतर आम्ही आता एक नवीन उपक्रम केलेला आहे की जे फोटोग्राफर आपल्या तालुक्यात आहे, जे गावोगावी जातात, फोटो काढतात, पण त्यांचा कवच नसते, जसे 400 लोकांचे विमे आपण काढलेले आहे आणि त्याचा कार्यक्रम पण आपण एवढ्या 8 दिवसामध्ये घेतो आहे. त्यांच्या प्रत्येकाचा 2 लाख रुपयाचा विमा आपण या ठिकाणी काढतोय. त्याचबरोबर आता आपण रेशन कार्डचं एक सत्र सुरू करतोय. 4000 रेशन कार्ड आपल्याला जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये वाटायचं आहे, जिथे बरेच सरपंच आणि सगळे तोलामोलाचे लोक बसले आहेत की रोज तुमच्याकडे लोक येतात. मित्रांनो, तुम्ही बिल्डिंगांची कामं वगैरे कामं सांगून उपयोग नाही आहे. सध्या तुम्ही स्वतःचं कोणाचं व्यक्तिगत काम केलं याला जास्त महत्त्व राहिलं आहे. तुम्ही नुसतं रेशन कार्ड जरी गरिबाचं बनवून दिलं आणि त्याच्या घरामध्ये रोज धान्य गेलं महिन्याचं, आयुष्यभर तुम्हाला तो विसरणार नाही. म्हणून हे जे काही चोर बाकीचे मधले 200-200, 500-500, 1000 रुपये घेऊन रेशन कार्ड देतात, तर तुम्हाला गावाचं आणि परिसराचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही लिस्ट बनवा. एका दिवसामध्ये कॅम्प लावून आपण 4000 रेशन कार्डचे वाटू शकतो. अशा पद्धतीचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे. त्यामुळे मी तर नेहमी सांगतो की संजय निराधारमध्ये पगारामध्ये जो पैसे खाईल त्याचा सत्यानाश होईल. मी लिहून देतो तुम्हाला कागदावर, तो ठिकाणावर राहणार नाही. तो 12 वाजले तर 6 सांगेन, 6 वाजले तर 9 सांगेन, ही परिस्थिती आहे. त्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की रेशन कार्डचं काम असेल, संजय निराधाराचं काम असेल, इतर जे कामं असतील ती आपण या ठिकाणी केली पाहिजे. आज या बच्चूंकडे पाहिल्यानंतर मलाही वाईट वाटतंय की मी त्यांच्याकरता काही फार प्रमाणात करू शकणार नाही, पण मी इथे बसलेला जसा आमचा तो अस्वार बोलला शिरसोलीचा, अशामधल्या विद्यार्थ्यांना सांगेल की भविष्यामध्ये आणखी तुम्हाला काही मदत लागली तर हा गुलाबभाऊ तुमच्या मागे 100% उभा आहे, एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. इथं बऱ्याच माझ्या माय बहिणी आलेल्या आहेत. त्या माझ्या माय बहिणींनाही मी सांगेल की आता बऱ्याच माझ्या बहिणींना विधवा असून सुद्धा त्यांना पगार नाही. बऱ्याच माझ्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पती नसल्यावर सुद्धा त्यांच्या घरामध्ये धान्य येत नाही, एक वेळेस भुकेले राहतात. असे कितीक लोक या गावामध्ये आहे. माझ्या पाळती गावामध्ये तर असे लोक आहेत 100 लोक की त्यांच्या घरात जेवण जात नाही. तर मी त्या 100 लोकांना रोज डबा लावलेला आहे. 100 लोकांना माझा रोज डबा जातो. माझ्या गावातला एकही माणूस भुकेला झोपायला नको म्हणून मी 100 लोकांना रोज डबे देतो आणि त्यांना 2 टायमाचं जेवण देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो की पाळतीतला माणूस हा जेवणाविना झोपला असं होता कामा नये. म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. बरेच पैसेवाले हो, पैसे तर इतके आहे माणसांकडे की त्याला मोजायला वेळ नाही, पण त्याची दानत नाही आहे. मित्रांनो, थोडीशी दानत करा. या जळगाव जिल्ह्याचं काय महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगणारा मी कार्यकर्ता या ठिकाणी आहे. पैसे कोणाकडे नाही, सगळ्यांकडे पैसे आहे, कमी अधिक प्रमाणात आहे, पण माणसाची दानत नाही आहे शेजारच्याला मदत करण्याची, गरीब माणसाला मदत करण्याची. तर हे जर आपण सगळेजणांनी म्हणा, आई भुकेले राहते पण आपल्या मुलाला खाऊ घालते, हे प्रेम नाही मिळू शकत बाजारात. राजा तिन्ही लोकाचा पण आई विना भिकारी ही जी म्हण आहे हे सहज झालेली नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आज मला स्वतःला हे सांगताना दुःख होते, कारण मी हे भोगलेला माणूस आहे. मला आई नाही हे मी पाहिलेला माणूस आहे. मला आई मिळाली हे माझं नशीब, पण ज्याला आई नसते त्याला काय वेदना असतात हे त्यालाच माहीत असतात. मित्रांनो, मी तर नेहमी सांगतो की सगळ्या तरुण माणसांना, मित्रांना मी नेहमी सांगतो, अरे बेटाओ, तुम्ही जगताना पहिल्यांदा पोटाचा चिमटा घेतला आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं, त्या मायबापाला विसरून चालणार नाही. म्हणून हा कार्यक्रम हा राजकीय, कारण की हे सळून पिळून निघणारे पोरं आहेत, यांच्यामध्ये तुम्हाला 100 गुलाबराव दिसतील, एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. याचं कारण ज्याच्याकडे सगळं ती 100% मदत मी तुम्हाला या ठिकाणी करेल. हे जे मिळालंय हे जनतेच्या आशीर्वादाने मिळालंय. लोक म्हणतात पोरांकरता करा, या निमित्तानं तुम्हाला आणि माझी ओळख व्हावी. उद्या तुम्हाला गरज पडली तर पहिला उपक्रम असेल की एखाद्या मतदारसंघातून 50-60, पण मी बाय रोड जातो, पण 100% जातो, दुनिया होऊन जाय. आणि मला खात्री आहे, मी माझ्या जीवनाचे बरेच उदाहरणं सांगू शकतो. एक काळ तर असा होता की पाडव्याच्या दिवशी मी चटणीवर पाणी खाल्लंय, पाडव्याच्या दिवशी. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो.
आणि सगळ्यांना सांगतो, काळजी करू नका, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरुणांनाही मोलाचा सल्ला दिला, असं व्हायला नको, माय माऊली फजित पावली, बायको आली दुनिया धावली. तर ते नक्कीच आम्ही लक्षात ठेवू. आणि त्याच्यानंतर नव्याने पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल. आपण सगळे लहान मुलं बघा, आपले नेते आपले शिक्षक आपल्यावर एवढा विश्वास ठेवतात, आपणही गोंधळ करायचे. बघा, आई शेती करते, आजोबा सोबत आहे, चेतन येतात 7वीत आहे आणि चियांनी पण सोबत यायचं आहे. पियुष आसवाल, पियुषची मम्मी या ठिकाणी आलेली आहे, वडील नाही आहेत पियुषला, आई कॅन्टीनला काम करते. हे बघा, त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि हेच खरं आजच्या कार्यक्रमाचं यश आहे. ये संजना ये.